हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण जे काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसचे टाईप पाहिले होते. टोटल प्रोसेसचे आपल्याकडे 5 टाईप्स आहेत. त्यातले आपण 4 पाहिलेले होते. कोणकोणते 4 पाहिले होते? फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. बरोबर, असे 4 टाईप्स आपण पाहिले होते. त्यातला जो 5वा टाईप होता आपल्याकडे, तो 5वा टाईप राहिलेला होता. तो काय आपल्याकडं? रिव्हर्सिबल प्रोसेस. टाईप कुठला आपल्याकडं? रिव्हर्सिबल प्रोसेस. ते लक्षात बघा. आता क्वेश्चन काय विचारलाय पहा त्याच्यावरती. व्हॉट इज रिव्हर्सिबल प्रोसेस अँड व्हॉट आर इट्स फीचर्स. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय ते सांगायचे आणि त्याचे फीचर्स आपल्याकडे सांगायचे आहेत. आता आपल्याला पुस्तकामध्ये डेफिनेशन काय दिले ते पाहूया आधी. आता ए प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर पी इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर ब्रॅकेटमध्ये PEX म्हणजे एक्सटर्नल प्रेशर अँड विच कॅन बी रिव्हर्स्ड बाय ए स्लाइड चेंज ऑफ अपोजिंग फोर्स इज रिव्हर्सिबल प्रोसेस. आता 2 टाईपचे फोर्स आहेत इथं म्हणून सांगितलं आपला. एक आहे तो ड्रायव्हिंग फोर्स आणि दुसरा आहे तो अपोजिंग फोर्स म्हणतो आपण त्याला. आता ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय? आपण लावलेला फोर्स. बघा, आपण जे लावतो त्या एखाद्या वस्तूवरती फोर्स, तो लावलेला फोर्स म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स. आणि त्याच्या विरुद्ध काम करणारा म्हणजे रिव्हर्सिबल फोर्स किंवा त्याला अपोजिंग फोर्स म्हणतो. आता हा जो ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स आहे बघा, तर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो इन्फिनिटेसिमली आहे. म्हणजे इन्फिनिटेसिमली म्हणजे इन्फिनिटेसिमली स्मॉल असायला पाहिजे, त्यावेळेस हे रिव्हर्सिबल घडतं. बघा काय म्हणतो मी. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे आपण लावलेला वस्तूवरती आणि अपोजिंग म्हणजे समोरून होणारा विरोध. याच्यामधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स फार लहान असायला पाहिजे, इन्फिनिटेसिमली स्मॉल अमाऊंट. काय म्हणतो बघा मी, इन्फिनिटेसिमल स्मॉल अमाऊंटमध्ये असायला पाहिजे. त्यावेळेला ते आपल्याला रिव्हर्सिबल घडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तुम्हाला सांगतो मी. एखादी वस्तू आता पुढं 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 चालली आहे, ती तशीच पुढं पुढं जाते. कुठपर्यंत जाऊ शकते? ती ड्रायव्हिंग फोर्सनं लावलेला. ती वस्तू माघारी एका कंडिशनने येते. कधी? त्याला जोपर्यंत अपोज होत नाही किंवा अपोजिंग फोर्स येत नाही तोपर्यंत ती वस्तू तशीच पुढे जाते. आणि ज्या वेळेला त्याला अपोजिंग फोर्स किंवा समोरून फोर्स येतो त्यावेळेला वस्तू ती काय करते? माघारी फिरते. म्हणजे अपोजिंग फोर्स वाढल्यानंतर थोडासा अपोजिंग फोर्स वाढला की ती वस्तू काय करते? रिव्हर्स माघारी फिरते. अन्यथा जर अपोजिंग फोर्स नाही झाला तर ती वस्तू किंवा ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस रिव्हर्स होऊ शकत नाही. आता दुसरं एक्झाम्पल सांगतो. तुम्ही तुमच्या गावामध्ये गल्लीमध्ये शेजारी जर बघितलं तर भांडण लागले असतात आणि ती भांडणं लागल्यानंतर एक त्यातला काय असतो? वीक असतो भांडणाला, एक त्यातला स्ट्रॉंग असतो. जो स्ट्रॉंग आहे तो काय करतो? त्याला भांडायचा पट्टा चालू असतो त्याचा. बरोबर आहे का? बघा, तो इतका भांडतो, इतका भांडत असतो की तो बिचारा ऐकणारा समोरचा ऐकूनच घेत असतो. आणि जर मारामारी लागायची कंडिशन झाली तर त्याला दोघा चौघांनी त्या स्ट्रॉंग ह्याला धरलेलं असतं, पकडलेलं असतं. त्यावेळेला त्याची कंडिशन बघा काय असते, मला सोडा मला सोडा. बरोबर, म्हणजे एवढा तो ही करतो की त्याचा ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो. का तर समोरून अपोजिंग फोर्सच नाही. बरोबर आहे का? बघा, तो समोरचा विचार आपला गप असतो. मग एक कंडिशन अशी होती की तो जो वीक आहे समोरचा, त्याच्या बाजूने दुसरे 2-4 ज्या वेळेला उभा राहतात आणि सांगतात आता तू येऊन दाखव किंवा काय बोलून दाखव, त्यावेळेला ह्याला रिकामं जरी सोडलं तरी हा काहीच बोलत नसतो. बरोबर आहे का? बघा, याचा अर्थ काय झाला? समोरून अपोजिंग फोर्स वाढला. अपोजिंग फोर्स वाढल्यामुळे याचं काय झालं? रिव्हर्स झालं. बरोबर आहे का? बघा, म्हणजे एखादी प्रोसेस किंवा एखादी रिॲक्शन रिव्हर्स व्हायची असेल तर त्यासाठी गरज काय आहे? अपोजिंग फोर्स थोडासा वाढणं गरजेचा आहे. हा वाढतो कधी? जर अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्समधला जर डिफरन्स फार कमी असेल तर अपोजिंग फोर्स वाढतो. फारच डिफरन्स आहे तेवढा वाढू शकत नाही. म्हणून डेफिनेशन काय दिलं बघा आपला. ए प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर इज इन्फिनिटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर PX. जर बाहेरनं प्रेशर आपण लावलं तर सुरुवातीला कुठला फोर्स जास्त असणार आहे? ड्रायव्हिंगचा. अँड विच कॅन बी रिव्हर्स्ड बाय स्लाइड चेंज ऑफ अपोजिंग फोर्स. आणि अपोजिंग फोर्स त्याच्या काय घडतं म्हणून सांगितलं पुन्हा? रिव्हर्स. म्हणजे अपोजिंग फोर्स थोडासा वाढतो. इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि ज्या वेळेला तो वाढतो त्यावेळेला ती प्रोसेस काय होते? रिव्हर्स होते. अलग लक्षात बघा, त्याला म्हणायचं आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. आता त्याचे फीचर्स आपल्याकडे दिलेत बघा इथं, म्हणजे लक्षात येतं रिव्हर्सिबल कोणाला म्हणायचं. ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय ॲन इन्फिनिटेसिमल अमाऊंट.
आलं लक्षात बघा. म्हणजे याच्यामधला जो फरक आहे तो इन्फिनिटेसिमल असायला पाहिजे. आलं लक्षात. 2 नंबर, द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड बाय ॲन इन्फिनिटेसिमल चेंज इन कंडिशन्स. त्यामधल्या ज्या कंडिशन्स आहेत चेंज इन कंडिशनच्या त्या सुद्धा काय असायला पाहिजे, इन्फिनिटेसिमल असायला पाहिजे, लहान असायला पाहिजे. त्यावेळेला ती प्रोसेस काय घडते, रिव्हर्स घडते. धिस प्रोसेस प्रोसीड्स इन इन्फिनाईट नंबर ऑफ स्टेप्स. याच्यामध्ये किती स्टेप्स असतात, इन्फिनाईट नंबर ऑफ स्टेप्स आहेत. बरोबर आहे का बघा. रिव्हर्सिबलमध्ये किती असतील, इन्फिनाईट नंबर ऑफ. रिॲक्टंटमधून प्रोडक्टमध्ये, प्रोडक्टमधून रिॲक्टंटमध्ये, फॉरवर्डमधून बॅकवर्डमध्ये, बॅकवर्डमधून अशी रिॲक्शन कंटिन्युअसली चालू राहते. आणि इररिव्हर्सिबल म्हणजे काय, 11वीत आपण शिकलोय एकच स्टेप. रिव्हर्सिबलमध्ये स्टेप्स किती असतील, अनेक. इररिव्हर्सिबलमध्ये स्टेप किती असतील, एकच. म्हणजे धिस प्रोसेस प्रोसीड्स इन इन्फिनाईट म्हणजे अनंत, इन्फिनाईट नंबर ऑफ स्टेप्स. याच्यामध्ये स्टेप्स भरपूर असतील. पुढं 4था पॉईंट आहे, ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप्स ऑफ द प्रोसेस सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम. प्रत्येक ज्यातली एव्हरी स्टेप आहे या प्रोसेसमध्ये त्यावेळेला ती सिस्टीम काय करते, मेकॅनिकल इक्विलिब्रियम त्याचं अटेन करते किंवा मेंटेन करते किंवा ते राखते. मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आलं लक्षात बघा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या रिव्हर्सिबलची माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यातला जो डिफरन्स आहे तो काय असायला पाहिजे, इन्फिनिटेसिमल असायला पाहिजे. कोणाच्या मधला, ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. त्यावेळेला ती रिॲक्शन रिव्हर्स होऊ शकते. ही कंडिशन फार महत्त्वाची आहे. आणि रिव्हर्सिबलमध्ये किती स्टेप्स असतात, तर इन्फिनाईट किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स. हे जनरल व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे आता, साइन कन्व्हेन्शन्स ऑफ डब्ल्यू अँड क्यू. आता साइन कन्व्हेन्शन म्हणजेच काय, त्याचे चिन्ह डब्ल्यू आणि क्यूचे. म्हणजे वर्क आणि हिट जर पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह असेल तर त्याचा अर्थ काय होतो. मग पहिल्यांदा आपल्याला क्यूचं दिलं आहे, प्लस क्यू आणि मायनस क्यू. आता प्लस क्यू याचा अर्थ काय, हिट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे प्लस क्यू ज्या वेळेला असतं, फक्त क्यू म्हणलं की आपण काय म्हणतो, हिट. प्लस क्यू म्हणलं की काय म्हणायचं, हिटच आहे, पण कसली, त्या सिस्टीमनं ॲब्सॉर्ब केली आहे हिट. प्लस झालं ना, इथे लक्षात बघा. प्लस अर्थ, याचा अर्थ काय, प्लस हीट झाली आपल्याकडं. म्हणजे त्यानं काय केली, सराउंडिंग करून हीट उष्णता घेतली, म्हणजे प्लस झालं. आणि मायनस याचा अर्थ काय, हिट इज रिलीज्ड. रिलीज्ड म्हणजे बाहेर टाकली. निगेटिव्ह झालं ना, हिट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग. प्लस क्यू म्हणलं की हिट, क्यू म्हणजे काय, फक्त हिट. प्लस क्यू म्हणजे काय, हिट ॲब्सॉर्ब केली कुणी, सिस्टीमनं. कुणाकडून, सराउंडिंगकडून, म्हणजे प्लस झाली. आणि मायनस क्यू म्हणजे काय, हिट रिलीज्ड किंवा इमिट म्हणतो आपण त्याला, बाहेर टाकली कुणी, सिस्टीमनं. कुठं टाकली, सराउंडिंगमध्ये. लक्षात क्यूचं. आणि आता डब्ल्यूचं पण, वर्कचं पण 2 आहेत, प्लस डब्ल्यू आणि मायनस डब्ल्यू. आता 2 पद्धतीनं कामं होत असतात, वर्क होत असतं. एक तर सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क करत असते किंवा सराउंडिंग सिस्टीम. आता आपण जे केलेलं कार्य आहे हे सिस्टीम आहे, आपण जे करतोय ते कुणावरती करतो, हे सगळं सराउंडिंगमध्ये करतोय. मग त्याच वेळेला सराउंडिंग सुद्धा आपल्यावरती काम करतं. बरोबर आहे का बघा. का तर आपल्यावर दाब आहे त्याचा. म्हणजे 2 पद्धतीचं वर्क आहे. एक सिस्टीमने केलेलं सराउंडिंगवरती, म्हणजे आपण केलेलं ह्या निसर्गात. आणि त्याच वेळेला निसर्गसुद्धा आपल्यावरती कार्य करतो कंटिन्युअसली. म्हणजे सराउंडिंगनं सिस्टीमवरती केलेलं आणि सिस्टीमनं सराउंडिंगवरती केलेलं. मग कुणाचं कार्य कुठलं आहे, आपण जे कार्य करतो, बघा काय म्हणतो मी, आपण जे कार्य करतो, आपण म्हणजे कोण, सिस्टीम स्वतः. कुणावरती करतो, सराउंडिंगवरती. आपण केलेलं प्रत्येक कार्य हे निगेटिव्ह असतं. बघा काय म्हणतो मी, आपण जे प्रत्येक कोणतंही तुम्ही कार्य करा, कितीही चांगलं कार्य करा, ते निगेटिव्हच आहे. 10वीपर्यंत तुम्ही शिकलेलं आहे. 10वीला एक चॅप्टरच होतं तुम्हाला, वर्क अँड एनर्जी. तिथं तुम्हाला फॉर्म्युला होता वर्क काढायचा, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि ही किंमत आल्यानंतर सगळी किंमत तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये यायची. आणि शेवटी तुम्ही काय करायचं, डब्ल्यू इज इक्वल टू आलेली जी व्हॅल्यू आहे त्याला निगेटिव्ह म्हणायचं. इथं लक्षात बघा, का असं निगेटिव्ह म्हणत होता, तर तुम्हाला तिथं सांगितलं गेलं होतं की निगेटिव्ह लिहायचं. का तर वर्क हे ऑलवेज निगेटिव्ह असतं. कुणाचं, आपण केलेलं. सराउंडिंगचं मात्र पॉझिटिव्ह असतं. मग म्हणजे थोडक्यात काय, निसर्गात आपण म्हणजे मानव जी काही कार्य करतो, कुठलाही मानव असू द्या, प्राणी असू द्या, त्या प्रत्येकाचं कार्य हे निगेटिव्हमध्येच आहे. आता मी तुम्हाला शिकवतोय, हे सुद्धा निगेटिव्हमध्ये आहे. तुम्ही स्वतः शिकताय, ते सुद्धा निगेटिव्हमध्ये आहे. मग असा विचार पडतो आपला, मी काय शिकवायचं, किंवा तुम्हाला पण विचार पडतो, मग एवढं शिकायचं कशासाठी. आता शिकतोय म्हणजे चांगलं करतो म्हणजे पॉझिटिव्ह आहे का, नाही. नेमका ह्याचा अर्थ कसा घेतला त्यांनी सांगतो बघा. एखादं कार्य आपल्याकडे करायचं आहे. आता कार्य काय करायचं आपल्याकडे, समजा हा निगेटिव्ह का असतं, तुम्हाला मी आता समजावून सांगतो बघा. कार्य निगेटिव्ह का असतं,
हा एक 20 किलोचा दगड आहे. कितीचा दगड आहे हा? 20 किलोग्रॅमचा दगड आहे. आणि हा दगड उचलून आपल्याला आता काय करायचं आहे? आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे. बघा, म्हणजे कार्य घडेल ना. म्हणजे आपण स्वतः करतोय म्हणजे हे काम निसर्गावरती करतोय. मग आता हा दगड जर आपल्याला उचलून आपल्या स्वतःच्या डोक्यावरती ठेवायचा असेल तर यासाठी गरज महत्त्वाची कशाची आहे? एनर्जीची आहे. कुणी जादू करून तर जमिनीवरचा दगड डोक्यावर आणणार नाही ना. ह्याला एनर्जीचीच गरज आहे, उचलावंच लागेल ना. आणि ती उचलायचं आहे म्हणजे गरज कशाची आहे? एनर्जीची आहे. आता एनर्जी आपण कशामध्ये मोजतो? किलो ज्यूलमध्ये मोजतो. हा किलोग्रॅममध्ये घेतलाय म्हणजे एनर्जी आपण किलो ज्यूलमध्ये मोजूया. फॉर एक्झाम्पल आता सुरुवातीला आपण 10 किलो ज्यूल एवढी एनर्जी आपण लावली. दगड किती उचलायचा आहे? 20 किलोग्रॅमचा. म्हणजे कार्य किती करायचं आहे आपल्याला? 20 किलो एवढं. त्यासाठी एनर्जी आपण किती लावली? 10 किलो ज्यूल. काय होईल? दगड उचलेल का? निश्चित दगड उचलणार नाही आपल्याला, बरोबर. पुढं काय केलं मग आपण? पुढं जाऊन ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आपण 15 किलो ज्यूल एवढी केली. ही जी एनर्जी आहे ही एनर्जी किती केली आपण? 15 किलो ज्यूल एवढी केली. निश्चित आता दगड काय होईल? आपल्याकडं थोडासा उचलेल किंवा हलल, एनर्जी वाढवल्यामुळे, बरोबर. आता पुढे जाऊन काय केलं आपण? ही जी एनर्जी आहे ही एनर्जी 20 किलो ज्यूल एवढी केली. बघा, आता काय केलं? 20 किलो ज्यूल एवढी एनर्जी आपण केली. आता कार्य किती करायचं आहे आपल्याला? दगड किती उचलायचा आहे? 20 किलोग्रॅमचा. एनर्जी किती केली? 20 किलो ज्यूल. आता दोन्ही सारखं झालं ना. आता काय होईल? दगड आपल्याकडं उचलल, पण कुठपर्यंत उचलल? आपल्या कमरेपर्यंत उचलल, बरोबर आहे का? बघा, डोक्यावरती जाणार नाही, इक्वल झालं. आता पुढं काय करूया आपण? आणखी एनर्जी वाढवूया. ही एनर्जी आपण 30 किलो ज्यूल एवढी करूया डायरेक्ट. बघा, आत्ता काय होईल? निश्चित हा दगड आपल्याला डायरेक्ट डोक्यावरती जाईल, बरोबर आहे का? बघा, आता हा जो दगड आहे हा काय होईल? आपल्याकडं डोक्यावरती आपल्याला उचलून घेता येईल. कधी? एनर्जी आपण किती केली? 30 किलो ज्यूल एवढी त्याची एनर्जी केली. बघा, आता काय लक्ष येतं याच्यावर? आपल्याकडं कार्य किती घडलं? 20 किलोग्रॅम एवढं. एनर्जी आपली किती गेले? 30 किलो ज्यूल एवढे. मग कार्य जास्त घडलं का आपल्या शरीरातली एनर्जी जास्त वाया गेली? एनर्जी निश्चित आपल्या शरीरातली जास्त वाया गेली. किती जास्त वाया गेली? तर 10, बरोबर आहे का? बघा, म्हणजे कार्य कमी घडलं का एनर्जी जास्त वाया गेली? एनर्जी जास्त आपल्या शरीरातली वाया गेली, बरोबर आहे का? बघा, म्हणजे कार्य कमी घडतोय आणि एनर्जी जास्त वाया जाते. मग त्या काम करण्याला अर्थ आहे का? असा अर्थ इथं घ्यायचा आपण, बरोबर आहे का? बघा, कार्य किती घडलं आपल्याला? 20. एनर्जी किती वाया गेले? 30. येतं का लक्षात? बघा, मग कार्य हे केलेलं आपलं पॉझिटिव्हमध्ये असेल का निगेटिव्ह असेल? निगेटिव्हमध्ये असणार आहे निश्चित. कारण काय? तर आपली एनर्जी त्या कामापेक्षा जास्त वाया गेली, हे आपण आता सिद्ध केलं आहे. येते का लक्षात? बघा, म्हणजे आपण जे कार्य या निसर्गावरती आपण शिकलेलोच आहे बऱ्याच वेळा. निसर्गावरती कुणीही मात करू शकत नाही. म्हणजे निसर्गावरती आपण कोणतंही कार्य नीट किंवा त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. येते का लक्षात? बघा, म्हणजे आपण केलेलं ह्या निसर्गामध्ये काम कोणतंही किंवा निसर्गावरती केलेलं म्हणजे सिस्टीमनं सराउंडिंग जर आपण वर्क केलं तर ते निगेटिव्हच असतं. पण त्या निसर्गानं जर आपल्यावरती केलं तर ते कार्य हे कायमस्वरूपी पॉझिटिव्ह असतं. आता प्लस डब्ल्यू कुणाला येणार? वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन सिस्टीम. आणि निगेटिव्ह वर्क म्हणजे कुणाचं? सिस्टीमनं सराउंडिंग वरती केलेलं. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमनं सराउंडिंग वरती जर वर्क केलं म्हणजे आपण केलेलं जे कार्य आहे सराउंडिंग वरती, या वातावरणावरती किंवा या पृथ्वीवरती, ते कार्य निगेटिव्ह असतं, -डब्ल्यू. आणि जर सराउंडिंगनं जर आपल्यावरती केलं तर ते डब्ल्यू मात्र काय असतो? पॉझिटिव्ह असतो. अशा पद्धतीनं प्लस डब्ल्यू आणि -डब्ल्यू दिलेला आहे. आता बघूया आपण काय दिलं. प्लस डब्ल्यू बघा, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. वर्क इज डन ऑन द सिस्टीम कुणावरती घडलंय? ऑन द सिस्टीम. बाय द कुणी केलंय? सराउंडिंग. म्हणजे थोडक्यात अर्थ काय याचा? वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन सिस्टीम. म्हणजे सराउंडिंगनं जर सिस्टीमवरती कार्य केलं म्हणजे निसर्गानं जर आपल्यावरती कार्य केलं तर ते पॉझिटिव्ह असतं. आणि जर आपण निसर्गावरती केलं तर ते निगेटिव्ह असतं. इथं दिलंय निगेटिव्हचं. वर्क इज डन बाय द कुणी केलंय? सिस्टीम ऑन द सराउंडिंग. आणि का? तर याचं कारण मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. इथे लक्षात बघा. आणि इथं नोट म्हणून दिलंय पण पाठीमागं आपल्याकडे झालेलंच आहे. डब्ल्यू अँड क्यू आर पाथ फंक्शन. पाथ फंक्शनचे दोन एक्झाम्पल आहेत, डब्ल्यू आणि क्यू. डब्ल्यू म्हणजे वर्क आणि क्यू म्हणजे हीट. का पाथ फंक्शन आहे?
इट डिपेंड्स अपॉन कोणावरती असतंय पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. पाथ फंक्शन झालंय, स्टेट फंक्शन आपल्याकडं झालेलं होतं. येते का लक्षात बघा. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं, रिव्हर्सिबल प्रोसेस, त्याचे फीचर्स. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय असायला पाहिजे, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समधला डिफरन्स कसा असायला पाहिजे, इन्फिनिटेसिमल. आलं लक्षात बघा. हे महत्त्वाची कंडिशन. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये किती स्टेप्स असतात, इन्फिनाईट नंबर किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स असतात. आणि साइन कन्व्हेन्शन दिलं आपल्याला डब्ल्यू आणि क्यूचं. क्यू म्हणजेच काय, हिट. प्लस म्हणलं की काय, ॲब्सॉर्ब, सिस्टीमनं सराउंडिंगकडून केली. आणि मायनस म्हणजेच काय, रिलीज केली सिस्टीमनं कुठं, सराउंडिंगमध्ये, असा अर्थ आहे. आणि प्लस डब्ल्यू आणि मायनस डब्ल्यू. प्लस डब्ल्यू म्हणजे कुणी कोणावरती कार्य केलं, सराउंडिंगनं सिस्टीमवरती. आणि मायनस डब्ल्यू म्हणजे काय, सिस्टीमनं सराउंडिंगवरती. म्हणजे आपण स्वतः केलेलं निसर्गावरती कार्य हे कायमस्वरूपी निगेटिव्ह असतं. आलं लक्षात बघा. तर हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून काढायचं आहे. राहायला बघा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.